महिला आरक्षणाला पाठिंबा पण महिला नेतृत्वाला विरोध। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावरून रंगले राजकारण। महिला सक्षमीकरण की राजकीय दुटप्पीपणा, विरोधकांवर गंभीर आरोप। पाहूयात यावरचा हा विशेष वृत्तांत। देशात महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला कॉल आरक्षण विधेयक आणले। लोकसभा, राज्य विधानसभामध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 33% आरक्षण देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। मात्र महिला आरक्षणाचे समर्थन करणारेच विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे। महिला आरक्षण विधेयक हे केवळ संसदेत मंजूर होणारा कायदा नसून महिलांना निर्णय प्रक्रियेत समान संधी देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न मानला जात आहे। मात्र महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या क्षमतेवर सातत्याने शंका उपस्थित होत राहिल्यास महिला सक्षमीकरणाचा उद्देश अपूर्णच राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच सुनेत्रा पवार यांनी महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत ऐतिहासिक टप्पा गाठला। सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिले आहे की कोणत्याही वयातील महिला राजकारणातील आव्हानांना सामोरे जाऊन आघाडीवरून नेतृत्व करू शकतात। त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील महिला नेतृत्वाला नवी दिशा मिळाल्याचे बोलले जात आहे। तसेच संसदीय कामकाजाच्या कृतीवर नजर टाकल्यास राज्यसभेच्या सदस्य म्हणून काम करताना त्यांनी संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 126 प्रश्न उपस्थित केले, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षण व सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे हे पाऊल असल्याचे देखील बोलले जात आहे। महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी तातडीने व्हावी अशी मागणी करणाऱ्या अनेक महिला विरोधी नेत्यांनी यापूर्वी सातत्याने भूमिका मांडली आहे। त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षण त्वरित लागू करण्याची मागणी केली होती, तर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत लडकी हो लढ सकती हो असा नारा दिला होता। मात्र महिला नेतृत्वाला प्रत्यक्ष संधी मिळाल्यानंतर त्यांच्यावर वैयक्तिक टीका, नकारात्मक प्रचार आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सुनेत्रा पवार यांनी जानेवारी 2026 मध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे मूल्यांकन हे त्यांच्या प्रशासन, धोरणात्मक निर्णय आणि कामगिरीच्या आधारे व्हावे अशी भूमिका घेण्यात आली होती। तर दुसरीकडे लोकशाहीत विधायक टीका आवश्यक असली तरी ती तथ्यांवर आधारित असावी। एखाद्या प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी योग्य नसल्याचेही सांगण्यात येत आहे। एखादा पक्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती कटिबद्ध आहे याचे खरे मोजमाप म्हणजे सत्तेतील महिलांशी तो कसा वागतो हा होय। महिला आरक्षणाचे समर्थन आणि महिला नेतृत्वाचा विरोध या परस्पर विरोधी भूमिकेमुळे विरोधकांचा दुटप्पीपणा उघड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील अंतर्गत मतभेद वाढत असून त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर राजकीय टीका केली जात आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील नकारात्मक प्रचार हा केवळ राजकीय टीका नसून नियोजित दिशाभूल मोहीम असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। विरोधकांनी महिलांच्या नेतृत्वाला समान संधी देत त्यांच्या कामगिरीवर आधारित मूल्यांकन करावे अशी मागणी समोर येत आहे। एकंदरीत महिला आरक्षणाला पाठिंबा देत असताना महिला नेतृत्वाला विरोध करत उपमुख्यमंत्र्यांवरून राजकारण रंगले असून महिला सक्षमीकरण राजकीय दुटप्पीपणा असा सवाल विरोधकांवर होत आहे। अशाच नवीन स्टोऱ्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल।